आज मी डोसा करणार आहे. तर या डोश्याला भिजत घालते. ही उडीद डाळ आहे 1 वाटी आणि ही मेथी आहे 1 चमचा घ्यायची मेथी. ही याच्यामध्ये ओतणार. तांदूळ घेते हे वाटीने मोजून. एक वाटी, 2, 3 वाट्या. ते धुवून घेते मी. रेशनचे तांदूळ घ्यायचे चांगला डोसा होतो. ते धुवून भिजत घालायचे, रात्री वाटायचे आणि सकाळी डोसा बनवायचा त्याचा. आता हे धुवून मी भिजत ठेवते आणि रात्री 8 वाजता असं वाटून घेते. धुते आता हे मी. धुवून झालं. आता पाणी ओतते तांदळामध्ये, डाळीमध्ये. पाणी जास्ती ओतायचं चांगलं, असं एवढं पाणी ओतायचं. चांगलं भिजतात तांदूळ डाळ. असं पाणी जरा जास्ती घालून ठेवायचं. डाळ फुगती, तांदूळ फुगतात. मग पाणी जास्ती असलं की खळखळून अगदी चांगलं फुगून जातात ते. तर हे असं झाकणं लावून ठेवते. रात्री वाटते. भिजू दे आता. रात्री मग वाटून घे. मग सकाळी डोसे करायचे. तांदूळ आता वाटून घेते. डाळ तांदूळ हे सगळं भिजलं चांगलं. मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. पाणी असंच ठेवायचं. याच्यामध्ये लागलं तसं घ्यायचं. याच्यामध्ये लागलं तर वाटून घेते. झालं वाटून. ओतून घेते याच्यामध्ये पातेल्यामध्ये. असं बारीक नुसतं असं वाटायचं एकदम गंधासारखं. आता दुसरं भरून घेते. तांदूळ राहिलेले ते वाटून घेते. हे वाटून घेते आता. झालं वाटून. आता हे ओतून घेते. असं घट्ट नुसतं असं मस्त वाटायचं अगदी बारीक एकदम. लोण्यासारखं झालं पाहिजे पीठ. आता डाळ वाटून घेते. डाळ वाटून घेते. डाळ वाटते ही. झालं डाळ वाटून. डाळ ओतते. ह्याच्यामध्ये काढून घेते. चांगलं हलवून घ्यायचं. फेटून घ्यायचं. झाकून ठेवायचं. सकाळी मग करायचे डोसे त्याचे. 8 वाजता करा, 7:30ला करा, 8:30ला करा, 9ला करा. तुमच्या वेळानुसार तुम्ही करू शकता नाश्त्याला. सगळं फेटून घेते आणि झाकून ठेवते. ते पाणी जरा धुवून यायचं भांडं त्याच्यात ओतलं. झालं आता.
मस्त झाले, अगदी बारीक, एकदम बारीक नुसतं झाले, लोण्यासारखं नुसतं पीठ झाले. झाकून ठेवते. मग सकाळी डोसे त्याचे करायचे. आता झाकून ठेवते. लई पातळ पण नाही करायचं, लई घट्ट पण नाही करायचं, नाही तर डोसा चांगला होणार नाही जास्ती पातळ झाला तर. झालं, आता झाकून ठेवते. आता डोसा करून घेते. चांगलं पीठ भिजलं, तांदळाचा डोसा. मीठ टाकते. कसं फुगले चांगलं भारी, अगदी एकदम. मीठ टाकते त्याच्यामध्ये. करता वेळीच मीठ टाकायचं असं जराशी. पेटून घेते. आता मीठ लागेल म्हणजे त्याला चांगलं. असं पीठ यायला पाहिजे चांगलं, आणि बारीक वाटायचं एकदम. एकदम भारी डोसा होतो मग. हरभऱ्याची डाळ पण तुम्ही थोडी घालू शकता त्याच्यात, पण मी नाही घालते. मी उडदाची डाळ, मेथी आणि तांदूळ एवढंच घेतले. पोहे पण घालायचे असतात, पण नको आहे मला. नुसते मुगाच्या डाळीचं आणि तांदळाचे डोसा. आता तवा तापत ठेवते आणि डोसे करून घेते. तवा तापत ठेवला, तवा तापला का बघते. पाण्याचं थोडं शिंतोडा मारला मी. तवा तापलाय, आता डोसा करून घेते. झालं आता. शेकू दे चांगला. कशी आपली आपली साईड सुटत चालली आहे. एक नंबर, अगदी मस्त भारी, एक नंबरच अगदी. कसा भारी झालाय डोसा. त्याच्यामध्ये मी ठेवते. इकडे ठेवते साईडला. दुसरा घालून घेते. असं एकदम मस्त पातळ, जास्ती पातळ पण लय नाही, अगदी डोश्यासारखाच मस्त, अगदी छान. कशी आपल्या साईड सुटत चालली, मस्त अगदी भारी. एक नंबर अगदी. छान झालं, अगदी मस्त भारी. सुंदर झालाय. दुसरा घालून घेते असेच. एक नंबर डोसा, चटणी डोसा भारी अगदी. आणि आपला घरगुती चांगला. बाहेरनं पीठ आणण्यापेक्षा घरी पीठ बनवलेलं चांगलं असतं. तांदळाचं, डाळीचं, तांदळाचं. एक नंबर अगदी. अशी आपली आपली साईड सुटत चालली अगदी. एक नंबर अगदी.
छान झाला अगदी मस्त. चटणीबरोबर सोबत छान लागतात अगदी. शिजू दे. कशी साईड सुटत चालली मस्त. एक नंबर डोसा अगदी. हे पहा. झालं, आता काढून घेते. असं झालंय मस्त अगदी भारी. आता गॅस बंद करते, भरून घेते ताटामध्ये. झाले डोसे. मी आधीच चटणी करून ठेवली ती खोबऱ्याची, ती सगळी. हे दही घेतलं, दही मला आवडतं म्हणून मी घेतले ताटामध्ये. तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्ही आवडलं तर घ्या, घेऊ नका. कसे आले मस्त डोसे, छान खोबऱ्याची चटणी, डोसे एक नंबर. माझी रेसिपी आवडली तर शेअर करा, लाईक करा. कसं झालं डोसे सांगा मला. भारी एकदम. एक साईडनं असे मी लावले, जागा व्हायना म्हणून असे साईडनं लावले मी ताटामध्ये. असं भारी झाला डोसा, एक नंबर अगदी. तुम्ही पण असे करून बघा. जशी मापं दाखवली मी तशीच मापं घाला. एक नंबर डोसा होणार तुमचा.